कुकरमध्ये तेल गरम झाल्यावर भरपूर जिरे टाकायचं. तेलात परतल्यानंतर त्यामध्ये बटाटा टाकायचा आणि व्यवस्थित तेलात परतून घ्यायचा. थोडीशी हळद टाकायची, फ्लॉवर टाकायचा स्वच्छ केलेला, त्यानंतर बीन्स टाकायचे आणि त्यानंतर मटार टाकायचे. रंग येण्यासाठी बीट टाकायचा आणि थोडासा टोमॅटोसुद्धा. त्यानंतर सगळं शिजवून घ्यायचं आणि मीठ टाकायचं. पाणी टाकायचं आणि कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. अशा पद्धतीनं 3 शिट्ट्या काढल्यावर हे असं दिसतं आणि त्यानंतर पूर्ण त्याला बारीक करून घ्यायचं. एका कढईमध्ये तेल आणि बटर घ्यायचं, त्यामध्ये कांदा टाकायचा, त्यानंतर ढबू मिरची टाकायची, तेलामध्ये परतून घ्यायची. त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आणि एव्हरेस्टचा पावभाजी मसाला आणि मिरची पूड घालायची. सगळे एकत्र तेलामध्ये परतून घ्यायचं. त्यानंतर थोडासा टोमॅटो टाकायचा आणि आता जी पेस्ट केलेल्या सगळ्या भाज्या होत्या त्यामध्ये घालायच्या आहेत. शिजवलेलं पाणीसुद्धा यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित हे सगळं एकत्र करून घ्यायचं. आता वरनं कोथिंबीर टाकायची आणि आपली स्पेशल पावभाजी तयार झालेली आहे. ही घरगुती पावभाजी आहे. यामध्ये कोणताही रंग वापरलेला नाही. त्याच्यावर बटर आणि कांदा घालायचा आणि पाव भाजून घ्यायचे. खूपच मस्त.